आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. अरे अशी शक्ती तर त्याच्याकडेच असते ज्याचे पंचमहाभूतांवर वर्चस्व असते. साईबाबांनी पंचमहाभूतांवर विजय मिळवला आहे साहेब. ग बसा. पंचमहाभूतांवर वर्चस्वाची काही आवश्यकता नाहीये. ज्याला संमोहन विद्या येते ना, तो दुसऱ्याच्या मनावर आणि बुद्धीवर सहज हुकूमत गाजवू शकतो. हा, तुम्हाला असं म्हणायचं आहे की साईबाबांनी आम्हाला संमोहित केलं? हो. याचा अर्थ की तो खूप हुशार आणि चालाक आहे. काही हरकत नाही द्वारकानाथजी, मी पण हार मानणार नाहीये. त्या साईबाबाच्या मुळापर्यंत जाईन आणि माहिती काढीन की खरंच हा साईबाबा आहे काय. त्याची ना सुरुवात आहे ना शेवट आहे. मग आपण त्याच्या सुरुवात शेवटाबद्दल कशी माहिती काढू शकतो? हे जग बनवताना देवाने अनेक आश्चर्य बनवली. आपण आकाशाची लांबी रुंदी मोजू शकतो का? आपण माणसाच्या मनाला पाहू शकतो का? देव त्याद्वारे आपल्याला संकेत देत असतो की देवाला कोणी नाही पाहू शकत. त्याला फक्त अनुभवता येतं. त्याच्या अस्तित्वाचा आपल्याला साक्षात्कार होतो. देवाला समजायला आपण त्याची भक्ती करावी. त्यानं दिलेल्या शक्तीचं प्रदर्शन नाही करायचंय. सबका मालिक एक. दादा टांगा थांबवा. थांबा टांगा. जावई बापू, टांगा का थांबवला? इथे सायकल दुरुस्त करून मिळते. इथे दादा असू शकतात, मी बघतो. दादा चला. कोणी आहे का? कोणी आहे का? दादा, वहिनी. बघा तर जावई बापू, घराला कुलूप आहे. बघा. कोणाला शोधतोय श्याम सुंदर? रामलालला शोधतो आहेस? तुम्हाला माहित आहे दादा कुठे आहे? हो, तुझ्या मनात आहे तो. श्याम सुंदर, रामलाल तुझ्या जवळ होता तेव्हा तू त्याच्यावर शंका घेतलीस. सोन्याची चेन आठवते ना? बाबा, तुम्हाला कसे माहित बाबा? मला सर्व माहित आहे. मी लोकांची मने वाचू शकतो. तो जवळ होता तेव्हा त्याचे काही महत्व नव्हते.
आणि तो नाहीये तर त्याला शोधायला निघाला श्याम सुंदर. बाबा, मला दादा भेटतील का? शोधून तर ईश्वर पण मिळतो. बस मन स्वच्छ पाहिजे. सबका मालिक एक. बाबा, आमची मुलगी घरातून पळून गेली आहे साईबाबा. बाबा, मंजुळाताई आपल्या सासरी गेली असेल. साईबाबा, आमची मुलगी वेडी आहे. तिला क्षयरोगाने आजारी दीनानाथशी लग्न करायचं आहे. साईबाबा, तिला वाचवा, नाहीतर आम्ही आमच्या मुलीला गमावून बसू. मोक्षाच्या अपेक्षेने निघालेला साधक पुन्हा संसाराच्या चक्रव्यूहात नाही फसत. तो तर फक्त देवाच्या जवळ जात राहतो. पण मंजुळा, मंजुळा बेटी घरी परत यायला घर सोडून नाही गेली आहे. मंजुळा बेटी एका उद्देशानं गेली आहे. तिने मनातल्या मनात दीनानाथला नवरा मानले आहे, त्याच्या बरोबर लग्न केले आहे. आता दीनानाथच तिचा पती आहे. आपल्या पतीला परमेश्वर मानणारी मंजुळा आपल्या परमेश्वराची आराधना करायला गेली आहे. कोण कोण आहे? अरे कोण आहेस तू मुली? अरे सुखीरा 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 मुली. अरे 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 महादेव, हा ताई, ही मुलगी कोण आहे? ही मी तुमची सून मंजुळा. मंजुळा, तू इथे का आलीस? मी माझ्या पतीच्या घरी आलीये. पण बाळा, अजून तुझं दीनानाथशी लग्न पण नाही झालंय. हा, बाबा, सप्तपदी नाही चालले तर काय झालं? मी त्यांना आपलं पती मानलेलं आहे. अरे 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 या सटवी पायी आपण आपल्या दीनानाथला गमावून बसलो. ताई, ताई शांत हो. अरे दीनानाथला गमावून बसलो. ही चालती हो, ताई, निघून जा, जा. ताई, हे काय करताय तुम्ही? चला चला आत. अरे ताई, अरे, चला ताई, आत, तुम्ही चला आत. ताई, आई 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 थांबा, आई दरवाजा उघडा, आई दरवाजा उघडा, आई बाबा दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, आई बाबा दरवाजा उघडा, बाबा दरवाजा उघडा. मी तुमची सून आहे, मला आतमध्ये येऊ द्या, मला आत येऊ द्या, मला माझ्या पतीला भेटू द्या, मला त्यांना भेटायचंय, मला माझ्या पतीला भेटू द्या, मला भेटू द्या. सूर्याला अंधार गिळंकृत करू शकतो का? सत्य लपवून ठेवू शकतो का? न्यायाला कोणी दडपून ठेवू शकतो? नाही. तर मग पतिव्रतेला दुर्लक्षित कोणी कसं करू शकतं? पतिव्रत्य असं महान तप आहे, असं व्रत आहे जे सूर्यापेक्षाही जास्त तेजस्वी आहे. एक प्रतिव्रता नारीचा आदर सन्मान तर देवता पण करतात. जर आपण पतिव्रतेला तराजूच्या एका पारड्यात ठेवलं आणि साऱ्या जगाला दुसऱ्या पारड्यात ठेवलं तरी पतिव्रतेचे पारडे जड असेल. हाच आहे पतिव्रताचा महिमा. सबका मालिक
खूप मजा आली ना? मला तर रामलीला खूपच आवडली. हो, मला पण खूप आवडली. श्याम सुंदर बरोबर असता तर अजून मजा आली असती. मनीषा, पूर्वी जेव्हा श्यामसुंदर सुद्धा आपल्या बरोबर रामलीला बघायला यायचा ना, तर खूप मजा यायची. आपला श्यामसुंदर वाईट नाहीये, आपली वेळच वाईट आहे. श्यामसुंदर आजही आपला आहे, पण आपण त्याच्यासाठी परके झालो आहोत. आता विसरा श्यामसुंदरला. कसा विसरू? श्यामसुंदर तुमचा भूतकाळ आहे आणि राजेंद्र तुमचं भविष्य आहे. म्हणून श्यामसुंदर विषयी नाही, राजेंद्र बद्दल विचार करा. मनीषा, आई, दरवाजा उघडा. दरवाजा उघडा आई. दरवाजा उघडा बाबा. महादेव, तू जेव शांतपणे. मरू दे तिला, तिची पर्वा नको करू. चल तू जेव. आपल्या सुनेला घरात घ्या बाबा. अरे देवा, ही मला मुलगी तर जेव द्या. फारच वेडी झालीये. हा, आता तूच विचार कर महादेव. हा, ही दीनानाथला आपला पती मानते, दरवाजा उघडा. लग्न झालेलं नाहीये आणि कसं स्वीकारायचं हिला घराची सून म्हणून. दरवाजा उघडा. ताई ताई बस उघडा बाबा. बस झालं. अरे अरे, असं कसं झालं? नीट जेवून घे. आई. अरे राम राम राम, ही मुलगी तर शनीच्या दरवाजा 7:30 सारखी आपल्या मागेच लागलीये. दरवाजा उघडा. हिला तर मी बघते. थांब तू. आई उघडा. त्रास देते ही काळटी. आई, दरवाजा उघडा. आई, तुम्ही किती दयाळू आहात. दयालू? अगं कमनशिबी, निर्लज्ज, का मागे लागलीस आमच्या? अरे जात का नाहीस इथून? ताई, जातेस की नाही? ताई, जा काय झालं? पुढे, जा. ताई चाल की ताई, हो. असं काय करतेस ताई? ताई नको, ताई ताई जा ताई. निघून. जा इकडून. जातेस का अरे, नाही? ताई. चल, चाल की हो. पराभूत माणसाला लोक आश्रय का देत नाहीत? जो तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा ठेवतो त्याचा लोक दुस्वास का करतात? ज्याला तुमच्या जवळ यायचं आहे त्याला दूर का लोटता? माणूसच माणसाचा शत्रू का बनत असतो? कधी कधी बोललेले 2 गोड शब्द पराभूत माणसाला जगण्याची उमेद देऊन जातात. तर मग कठोर का होतो माणूस? नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. आमच्या दीनानाथला मारलंस आणि आता आमच्या जीवावर उठली आहेस तू. नाही सोडणार तुला, नाही सोडणार. जा, चल. चाल की हो. हं, जाते. जर देव माणसात फरक करत नाही तर माणूस माणसात फरक का करतो? माणसाला हे समजणं गरजेचं आहे की जेव्हा एक माणूस दुसऱ्या माणसाला लाथाडतो तेव्हा देवाला दुःख होतं. पूर्वजन्मीच्या संस्कारामुळेच एक माणूस दुसऱ्या माणसाच्या जवळ येतो. सारे संबंध, सारी नाती पूर्वजन्मामुळेच होतात. तर माणूस माणसाचे अश्रू का नाही पुसत? का त्याचे दुःख वेदना वाटून घेत नाही?
जो माणूस दुसऱ्या माणसाला आपल्यापेक्षा कमकुवत समजून त्याला वेदना देतो, त्याला दुःख देतो, त्याला नंतर पश्चाताप करावाच लागतो. म्हणून सांभाळा आणि शक्य असेल तर आपली चूक सुधारा. सबका मालिक एक. तुझं हे दिवस रात्र विचार करणं तुझ्या होणाऱ्या बाळावर वाईट परिणाम करतंय. घे, दूध पिऊन घे. जेव्हापासून रामलालजी आणि मनीषा वहिनी इथून गेली आहेत, तू शांत राहून जगणं शिकली आहेस. जर एवढीच काळजी आहे त्यांची तर ठीक आहे. जे काही त्यांच्याकडून घेतलं आहे ते परत कर. हो, कमीत कमी तुझ्या चेहऱ्यावरचं हसू तर परत येईल, जे तू अगदीच विसरून गेली आहेस. अगं वेडे, जगणं म्हणजे नुसतं श्वास घेणं नाही, जगणं असतं. आणि पैशाशिवाय जगणं नसतं. समजाव आपल्या पतीला की त्याला रामाचा भरत बनण्याची गरज नाहीये. ते नाही ऐकणार आई. का नाही ऐकणार? ते माणूसच आहेत, काही दगड नाही. त्यांचं मन तर मेणापेक्षा पण मऊ आहे. म्हणूनच सांगते आहे की एकदा प्रेमाने त्यांच्याकडे बघून काही मागशील तर ते देतील. त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून तू हसून जे काही मागशील ते लोण्यासारखे विरघळतील. जिकडे तू त्यांना जायला सांगशील तिकडे जातील. भिक्षाम देहि, भिक्षाम देहि, नाहीये भिक्षा, जा. भिक्षाम देहि. अरे सांगितलं ना, नाहीये, जा इथून. काही नाहीये. आई, असं का म्हणता? तुमच्याकडे काय नाहीये? सगळं तर आहे. थोडेसे या फकीराला द्या, आशीर्वाद मिळेल. नकोय आम्हाला आशीर्वाद, जा. आमच्याकडे काही नाहीये. अरे अरे, कुठे गेला? आता तर इथेच होता. आशीर्वादासारखं औषध या जगात कुठलंही नाही. आशीर्वादाचं जे फळ मिळतं जगातील कोणतंच औषध ते देऊ शकत नाही. आशीर्वादाला कधी नाकारू नका. आशीर्वाद घ्या. रोज असं काम करा ज्यामुळे आशीर्वाद मिळेल. जो माणूस आपल्या जवळ असून पण खोटं बोलतो की त्याच्या जवळ काही नाहीये, तो हे विसरतो की कधी कधी जिभेवर सरस्वती विराजमान होते आणि माणूस जे बोलतो ते खरं होत असतं. मी जेव्हा भिक्षा मागतो तेव्हा भिक्षेबरोबर माझ्या झोळीत लोकांचं दुःख, वेदना, त्यांचं दुर्दैव पण येऊन पडतं. ते लोक खरोखरच दुर्दैवी असतात जे भिक्षा द्यायला नकार देतात. देव त्यांचं पण कल्याण करो. नमस्कार फौजदार साहेब. मोठे साहेब नमस्ते. माझाही नमस्कार. आमचाही नमस्कार. हो हो. या 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 या. साहेब, असं वाटतंय की तुम्ही साई बाबाला विसरलात. हो
तुमची पावलं अजून द्वारिकेमध्ये नाही पडली. ते काय झालंय वैद्यबुवा, मी माझ्या चौकशीची दिशा बदलली आहे. मी साईबाबांचं छायाचित्र काढीन. त्या छायाचित्रावरून साईबाबांचा खरेपणा नक्की कळून येईलच. वा 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 फौजदार साहेब वा. आपण तर खूप दूरचा विचार केला आहे. आपण तर खूपच दूरचा विचार केला. गप्प बसा मूर्खांनो, नाही तर मला तुमच्या दोघांचा विचार करावा लागेल. तर मग लवकर छायाचित्र का घेत नाही साईबाबांचं? हो फौजदार साहेब, जेवढ्या लवकर साईबाबांचा निर्णय होईल तेवढा शिर्डीच्या फायद्याचा होईल. आणि आपल्या फायद्याचा पण वैद्यबुवा. नमस्ते. येतो आम्ही. चला चला लवकर येतो. साईराम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साईराम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से हुआ धन्य ये धरती धाम धाम. साईराम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. साईराम साई श्याम दुख भंजन तेरु नाम. सुख धाम धन धाम साईराम साई श्याम गुण धाम यश धाम. साईराम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. फौजदार साहेब, लवकर छायाचित्र काढा साईबाबांचं. ए माकडा, हट. हा फौजदार काय करतोय? तुला काय करायचं आहे? माकड कुठला? अरे साईबाबांचा फोटो काढताय. नाही नाही, कोणी साईबाबांचं छायाचित्र नाही काढू शकत. हो, त्यासाठी साईबाबांची परवानगी पाहिजे. हा गुरुजी, तर काय तुमचे साईबाबा फौजदार साहेबांना त्यांचं छायाचित्र काढायची परवानगी देतील? बाबा सगळ्यांचे मालक आहेत. हो फौजदार साहेब, सगळ्यांचा मालक मी आहे. तुम्ही छायाचित्र काढा. अरे वाद का घालता आहात? फोटो काढायचा असेल तर साईनाथांची परवानगी घ्या. हे बघा, मला कोणाची परवानगी घ्यायची गरज नाहीये. मी साईबाबांचे छायाचित्र काढणार. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल. जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. साई बाबा की जय. 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 साई बाबा की साईबाबांचं साई छायाचित्र बाबा की काढल्यावर तुम्हाला साई त्यांची बाबा की. वस्तुस्थिती समजेलच साई बाबा फौजदार की. साहेब. दिय श्याम सुंदर आज राहावले नाही म्हणून पत्र लिहितोय. कसा आहेस तू?
तुझी खूप आठवण येते, खूप आठवण येते. मित्र, बाबा, बाबा, श्याम सुंदरने असं का केलं बाबा? बाबा, तो माझा मित्र आहे. त्याने आमच्या मैत्रीपेक्षा रुपये, पैसे, जमीन जुमल्याला महत्व दिलं. काय माझ्या मैत्रीत काही कमी होती की माझ्याकडून काही चूक झाली होती बाबा? रामलाल, माणूस कधी कधी हतबल होतो आणि जे त्याला करायचे नाहीये ते करून बसतो. कधी कधी कुटुंबासमोर त्याला नमतं घ्यावं लागतं. यात कोणाचा काही दोष नाही. जो माया, मोह, लोभ यांच्या अधीन होतो तो अशी चूक करतोच करतो. कारण त्यावेळी तो बाकी सगळ्यांना विसरून जातो. श्यामसुंदरला कधी नाही विसरू शकत. बाबा, ये बाबा, माझी कोणाशी बोलताय तुम्ही? बाबांबरोबर. बाबांबरोबर? हो. कुठे आहेत बाबा? आणि हे पत्र बाबा? कोणाला लिहिताय तुम्ही? प्रिय श्याम सुंदर, मनीषा, हे काय केलंस मनीषा तू? जे नातं तुटलं आहे त्याला हा कागदाचा तुकडा नाही जोडू शकत. मनीषा, मनीषा, हे कागदाचे तुकडे नाही आहेत, हे माझ्या हृदयाचे तुकडे आहेत मनीषा. हे माझ्या हृदयाचे तुकडे आहेत. सासूबाई, इथे तुझी कोणीही सासू नाही. माझे पतिदेव ठीक तर आहेत ना सासूबाई? मी आत येऊ बाबा? एक पतिव्रता जेव्हा आपल्या पतीच्या हितासाठी पाऊल उचलते तेव्हा हे जग हादरते. जेव्हा एक पतिव्रता
मृत्यू आणि आपला पती यांच्यामध्ये येऊन उभी राहते, तेव्हा मृत्यूला पण नाईलाजानं परत जावं लागतं. सत्यवान सावित्रीची गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. पतिव्रता सावित्रीच होती, जिने यमराजाला आपल्या पतीचे प्राण नाही नेऊ दिले. पतिव्रता स्त्रीचा हाच महिमा आहे. बाबा, माझे हे कुठे आहेत? बाबा, तुमचा हा मुलगा कुठे आहे? आई, आत्या, मला सांगा ना, कुठे आहे ते? माझे पतिदेव कुठे आहेत बाबा? कुठे आहे माझे पतिदेव? तू तुझ्या घरी परत जा बाळा, परत जा. मी माझ्याच घरात आहे. मी या घरची सून आहे. हे माझंच माहेर आहे. नाही, हे तुझं घर नाहीये. नाहीये तुझं घर. अरे का हट्ट करतेस? का हट्ट करतेस तू? आणि तुला हे समजत नाहीये का? कशाला मनमानी करायची तुला बाळा? किती वाईट वागलो आम्ही तुझ्याशी, तरीही तू हे घर सोडून गेली नाहीस अजूनही. अरे बाळा, का तुला स्वतःच्या आयुष्याची धूळधाण करून घ्यायची आहे? लक्ष देऊ नाही. आमच्या दीनानाथला क्षयाचा आजार झालाय. त्यातून कोणी वाचू शकत नाही. आणि हे तू आहेस की स्वतःला दीनानाथची पत्नी मानत आहेस, आणि ते पण लग्न आधी. अगं मुली, का मरायचंय तुला त्याच्या बरोबर? का मरायचंय? तो तर मरणार आहेच. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. लहान वयातच मी कम नशिबी विधवा झाले ग. तेव्हा तर मला कळत सुद्धा नव्हतं विधवा कोणाला म्हणतात ते. बाळा, खूपच वाईट आयुष्य काढले ग मी, खूप वाईट. पण तू तर मला माझ्यापेक्षाही दुर्दैवी वाटतेस की तुला लग्नाच्या आधीच विधवा व्हायचं आहे का ग? अरे अरे महादेव आणि पार्वतीला विचार. विचार त्यांच्या काळजाचा तुकडा आणि किती दिवसांचा पाहुणा आहे. आम्ही आमच्या दीनानाथला आश्रमात भरती केलं आहे, आणि या आजाराचे रोगी एकदा का घर सोडून आश्रमात राहायला जातात ना बाळा, तर कधी नाही, एकदाही नाही, परत नाही. अरे ताई, काय काय झालं हिला? काय झालं बेटा? बेटा काय झालं? बस बस इकडे बस. बस बेटा बस. वैद्यबुवा, एवढं अस्वस्थ मला कधीच वाटलं नाही जेवढं आजच्या रात्री वाटतंय. तोंडू, एक गोष्ट सांगू? सांग. मला ही रात्र अजिबात आवडत नाहीये. हो, मला पण ना रात्रीच्या अंधारात भीती वाटते.
अरे मूर्खांनो, तुम्हाला दोघांना रात्री का भीती वाटते बोला? कारण रात्री घुबडांना भीती नाही वाटत. राम राम राम. अरे मूर्खांनो, बिनडोकांनो, जर तुम्हाला दोघांना काही समजत नाहीये तर मग कशाला तुमची ही लुळी लंगडी जीभ मध्येच घालताय हा? आपले द्वारकानाथ तर सकाळची वाट पाहता आहेत. का बघतायत? कारण सकाळपर्यंत फौजदाराने साईबाबाचे जे फोटो काढले आहेत ना, ते तयार होतील. काय द्वारकानाथजी? आणि ते छायाचित्र पाहून आपण जी फौजदाराच्या मनात शंका उत्पन्न केली आहे साईबाबांबद्दल, ती नक्कीच खरी ठरेल. सकाळी फौजदार येतील आणि साईला पकडून घेऊन जातील. सबका मालिक एक. तुम्ही का हसताय साईनाथ? महाळसापती, माणूस खूप विचित्र प्राणी आहे. पंखाशिवाय हवेत उडतो, स्वप्नांचे इमले रचतो आकाशात, आणि ते पण बिना प्राणवायूचे जगतो. हे कसं शक्य आहे साईनाथ? जे रवी पाहू शकत नाही ते कवी पाहतो. रवीचा अर्थ माहित आहे ना महाळसापती? हो, रवी सूर्याचं दुसरं नाव आहे. प्रत्येक माणसामध्ये एक कवी लपलेला असतो महाळसापती. जो कवी चांगला आहे तो देवाची पूजा करतो, आणि जो वाईट आहे तो देवाची ईर्ष्या करतो. असा माणूस काय काय विचार करतो. मला तर त्यांच्या विचारांचे हसू येतंय. तो देवाला आपला शत्रू समजतो. देवाशी ईर्ष्या करणाऱ्या माणसाला माहीतच नाही की देव त्याचा मित्र आहे. आई, बाप, भाऊ, बहीण, नातेवाईक, गुरु सगळे काही आहे. तो देव तर माणसाचा उद्धार करणारा आहे. अशा देवाला शरण गेलं पाहिजे, किंवा अशा देवाचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला तर समजत नाही अशा माणसाला कसं समजवावं. म्हणून मला हसू येतंय. हसू येतंय त्यांच्या मूर्खपणाला. सबका मालिक एक. नाही नाही, कोणी साईबाबांचं छायाचित्र नाही काढू शकत. हो, त्यासाठी साईबाबांची परवानगी पाहिजे. सबका मालिक एक.